हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा. नोंदणीपासून रजिस्ट्रेशन पासून त्याच्या ठिकाणी पेमेंट गरजेपर्यंत ही सर्व प्रोसेस आपण आता पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaiti.org या वेबसाईटवर आपल्याला यायचं आहे. ही वेबसाईट अशा पद्धतीनं ओपन होईल. जर तुमच्याकडे याची लिंक नसेल तर मी याची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी पिन कमेंट मध्ये टाकेल. तिथून तुम्ही तुमच्या मोबाईलवर पण ही साईट ओपन करू शकता. मग ही साईट ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला इथे हे जे नवीन नोंदणी करा, तर इथं या ठिकाणी तुम्ही गेल्या वर्षी फॉर्म भरला असेल किंवा नसेल याच्याशी इथं काहीही संबंध नाही. तुम्हाला या वर्षीच्या भरतीसाठी नवीन नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं आहे. मग नवीन नोंदणी करण्याला सर्वात प्रथम या ठिकाणी आपल्याला काय काय गरजेचं आहे बघा. युजर नेम म्हणजेच आपला ईमेल आयडी जो चालू असेल तो ईमेल आयडी वापरायचा आहे. पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तर सर्वात पहिले आपण आता इथं ईमेल आयडी वापरूयात. तर मी इथं एक ईमेल आयडी वापरत आहे. बघा, ईमेल आयडी टाईप करतोय. ईमेल आयडी टाईप केल्यानंतर त्या ठिकाणी पासवर्ड टाईप करायचा आहे. पासवर्ड कसा असला पाहिजे, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी एक कॅपिटल अक्षर असलं पाहिजे, बाकी त्या ठिकाणी स्मॉल अक्षर चालतील. त्याच्यानंतर कमीत कमी एक अंक असला पाहिजे आणि एक सिम्बॉल असला पाहिजे. आणि तुमचा पासवर्ड हा कमीत कमी 8 अंकाचा असला पाहिजे. हा पासवर्ड तुम्हाला 2 वेळेस टाईप करायचा आहे, सेम टू सेम. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही भविष्यात चालू ठेवणार तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथं द्यायचा आहे. ठीक आहे, हा मोबाईल नंबर इथं द्यायचा आहे. त्याच्यानंतर पूर्ण नाव तुम्हाला इंग्रजीमध्ये तुमचं टाईप करायचं आहे आणि सर्वात पहिले त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या वडिलाचं नाव टाईप करायचं आहे आणि त्याच्यानंतर शेवटी तुमचं सरनेम आडनाव टाईप करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी देवनागरी लिपीमध्ये इथं ऑटोमॅटिकली नाव येईल. जर समजा काही मिस्टेक होत असेल आपल्या नावामध्ये तर ती तुम्हाला करेक्ट करायची. आता मी जसं टाईप केला ऑलरेडी, माझं नाव जसं मुरलीधर नामदेव मुंडे आलेलं आहे. त्याच्यानंतर लिंक सिलेक्ट करायचं आहे, जेंडर मेल किंवा फिमेल. आणि सर्वात महत्वाचं शेवटी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाईप करायचा आहे. ऑप्शनल नाही आहे, इथं तुम्हाला आधार क्रमांक कंपल्सरी असणारा आहे, हे लक्षात ठेवा. आधार क्रमांकाशिवाय नोंदणी होणं अशक्य आहे, म्हणून आधार क्रमांक टाईप करणं गरजेचं आहे. आधार क्रमांक टाईप केल्यानंतर इथं तुम्हाला जो कॅप्चा दिसतोय तो कॅप्चा इथं टाईप करायचा आहे. कॅप्चा टाईप केल्यानंतर इथं जे खाली रजिस्टर म्हणून बटन आहे, रजिस्टरला टच करायचं आहे. रजिस्टरला टच केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल. बघा इथं काय लिहिलेलं आहे तेव्हा बघा. प्लीज चेक युअर ईमेल फॉर व्हेरिफिकेशन लिंक. प्लीज चेक स्पॅम फोल्डर ॲज मेल फ्रॉम महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट मे बी डिलिव्हर्ड ॲज स्पॅम. जर तुम्हाला तुमच्या मेल इनबॉक्स मध्ये जर समजा मेल महाराष्ट्र पोलीसच्या नावाने दिसला नाही तर तुमच्या मोबाईलमध्ये स्पॅम बॉक्स नावाचा एक असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला चेक करायचा आहे. आता मी तुम्हाला मेल बॉक्स ओपन करून दाखवतो, त्याच्यामध्ये ईमेल आलेला आहे का आपण पाहूयात. तर बघा इथं तुम्हाला मी हा ईमेल आयडी टाकलेला होता, इथं मला दिसत नाही. आता स्पॅम मध्ये आहे का पाहूयात. अजून आलेला नाही, बरोबर, इथं आलेला नाही. थोडस वाट बघूया. तर बघा मित्रांनो, काही मिनिटांमध्ये हा मेल आपल्याला इथं असा दिसेल, महापोलीसच्या नावाने इनबॉक्स मध्येच आहे. हा मेल आपल्याला आता ओपन करायचा आहे. त्याच्यामध्ये जी ब्ल्यू लिंक दिसत आहे, या ब्ल्यू लिंक वर आपल्याला टच करायचं आहे किंवा क्लिक करायचं आहे. ही ब्ल्यू लिंक आपण टच केल्यानंतर पुढं काय ओपन होतंय ते पाहूयात. बघा त्या ठिकाणी साईटची प्रोसेस स्लो असल्यामुळे थोडासा वेळ लागू शकते, काही सेकंद काही मिनिटं. त्याच्यानंतर तुम्हाला असा मेसेज जेव्हा दिसेल, बघा हा मेसेज काय आला ते पूर्ण झूम करून दाखवतो. यू आर सक्सेसफुली रजिस्टर्ड विथ महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट. प्लीज लॉगिंग विथ युअर ईमेल आयडी ॲज युजर नेम अँड पासवर्ड प्रोव्हाइडेड ॲट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन. म्हणजे तुम्ही सक्सेसफुली रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, आता
लॉग इन करायचं आहे. ह्या मेसेजला ओके केल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला ते लॉग इन पेजवर घेऊन जाईल. अशा प्रकारचा लॉग इन पेज तुम्हाला ओपन होईल. लॉग इन पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही जो ईमेल आयडी टाकला होता रजिस्ट्रेशनच्या वेळी तो तुम्हाला इथं टाईप करायचा आहे. तो तुमचा असणारा युजर नेम असेल आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो पासवर्ड होता तुम्ही जो ठेवला होता तो पासवर्ड इथं तुम्हाला टाईप करायचा आहे. अशा पद्धतीमध्ये तुमचा आयडी पासवर्ड टाईप झाल्यानंतर तुम्हाला जो खाली कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा टाईप करायचा आहे. कॅप्चा टाईप केल्यानंतर लॉग इन वर क्लिक करायचं आहे. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर बघा माझं काहीतरी कदाचित चुकलं असेल त्याच्यामुळे त्या ठिकाणी इथं लॉग इन झालेलं नाही. परत एक वेळ त्या ठिकाणी आयडी पासवर्ड टाकून परत लॉग इन करतोय. पाहूयात लॉग इन. कदाचित साईडवर लोड जास्त असल्यानंतर पण असं तुम्हाला परत लॉग इन करावी लागू शकते. तर बघा अशा पद्धतीचं लॉग इन त्या ठिकाणी ओपन झालेलं आहे. तुमचा आयडी पासवर्ड तुम्ही सेव्ह करू शकता. आयडी पासवर्ड सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर, तुमचे लिंग कोणतं निवडले ते आणि आधार क्रमांकाचे शेवटचे 4 आकडे आणि मराठीतलं नाव दाखवेल. त्याच्यानंतर पहिला आहे तुमचा स्टेप. तुम्ही कुठल्या जिल्ह्यात फॉर्म भरताय, कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरताय त्याच्याशी इथं सुरुवातीच्या स्टेपमध्ये काहीही देणं घेणं नाही. इथं जे अर्ज आणि छायाचित्र ऑब्लिक स्वाक्षरी अपलोड करा इथं त्या ठिकाणी तुम्हाला टच करायचं आहे आणि तुम्हाला तुमची त्या ठिकाणी नाही पहिल्यांदा तुम्हाला पदासाठी अर्ज करायचा आहे. कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पाहूयात आपण. आता एक पद निवडूयात. बघा पहिल्यांदा तुमच्या समोर असा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला परत तुमचं स्वतःचं नाव इंग्रजीमध्ये टाईप करायचं आहे. इंग्रजीमध्ये तुमचं नाव टाईप झाल्यानंतर तुमच्या वडिलाचं नाव टाईप करायचं आहे आणि त्याच्यानंतर आडनाव टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर आईचं नाव टाईप करायचं आहे. ऑलरेडी मराठीमधलं त्या ठिकाणी नाव जे आहे ते येत आहे. जर तुमच्या नावामध्ये काही करेक्शन असेल तर तुम्ही इथं ते करेक्शन करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला कॉन्स्टेबल, SRPF, कॉन्स्टेबल, ड्रायव्हर, बॅट्समॅन आणि त्याचबरोबर कारागृह म्हणजे प्रिझन कॉन्स्टेबल साठी कोणतंही एक पद निवडायचं आहे. पद निवडल्यानंतर तो लोडिंग होईल. लोडिंग झाल्यानंतर पाहूयात पुढची स्टेप. बघा लोडिंग झाल्यानंतर तुम्हाला घटकाचं नाव इथं निवडायचं आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे. जसं मी आता इथे निवडत आहे SP भंडारा. तर SP भंडारा हे निवडल्यानंतर परत ते लोडिंग होईल. लोडिंग झाल्यानंतर पुढची स्टेप बघा. लोडिंग झाल्यानंतर पुढची स्टेप जी आहे ती आपल्याला पुढील पृष्ठ असं करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीसाठी पात्र आहात का हे तुम्हाला निवडायची अजिबात गरज नाही. नाही असं आलेलं आहे. अंशकालीन आहात का नाही. प्रत्येक क्लिक केल्यानंतर तो लोड होईल आणि त्याच्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी अर्ज तुमचं त्या ठिकाणी सबमिट होईल. पहिले हे पूर्ण लोडिंग प्रोसिजर जे आहे ती होत राहील. बघा माजी सैनिक आहात का नाही. भूकंपग्रस्त आहात का ह्याच्यातली जर कोणतीही तुम्हाला लागू असेल तिथं तुम्हाला हो करायचं आहे, अन्यथा नाही करायचं आहे. तर मी सर्व या तुम्हाला नाही करून दाखवतो. बघा माझे भूकंपग्रस्त नाही. ठीक आहे. मी या सर्व गोष्टी बघा. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे तुम्हाला ज्या प्रवर्गातून अर्ज करायचा आहे तो प्रवर्ग तुम्हाला इथे निवडायचा आहे. SC, ST, विजय किंवा DTA, NTB, NTC, NTD, SBC, OBC, SEBC, EWS किंवा ओपन मधून. आता माझा जो प्रवर्ग आहे तो मी इथं निवडेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं जात प्रमाणपत्राची माहिती भरायची आहे. जसं इथं जावक क्रमांक दिलेला आहे तर इथं जावक क्रमांक मी आता असाच टाकत आहे. त्याच्यानंतर दिनांक, कोणत्या दिनांकाला तुमचं प्रमाणपत्र काढलेलं आहे तो दिनांक तुम्हाला इथं टाकायचा आहे. जसं मी फॉर एक्झाम्पल टाकत आहे. शिक्षण काय झालंय SSC, तर SSCचा प्रमाणपत्र क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख काय आहे इथं तुम्हाला भरायची आहे. आता माझी जी जन्मतारीख आहे ती मी ओरिजिनल टाकत नाही आहे. ठीक आहे. मी अशीच जन्मतारीख टाकत आहे. त्याच्यामुळं तुम्ही तुमची खरी जन्मतारीख इथं टाकायची आहे. तर इथं मी जन्मतारीख निवडत आहे.
हा, तर जन्मतारीख निवडण्याच्या अगोदर इथं काय म्हणत आहे, हे जे पोलीस पाल्य आरक्षणात पात्र आहात की नाही हे तुम्हाला अगोदर निवडायचं आहे म्हणत आहे. म्हणजे मी जे विसरून राहिलं होतं तर मी परत ते निवडत आहे. नाही असं केल्यानंतर परत हे लोडिंग होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख इथं भरायची आहे. जसं की आता जन्मतारीख भरल्यानंतर तुमचं जे वय आहे ते तुमचं वय ऑटोमॅटिकली इथं काउंट होईल. जसं मी जन्मतारीख 20 जानेवारी निवडलेली आहे, वय किती आहे ते सांगत आहे, तर 29 वर्ष वय इथं काउंट झालेलं आहे. पुढील पृष्ठ करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा ऍड्रेस भरायचा आहे. जसं मी इथं माझा ऍड्रेस भरत आहे बघा. ठीक आहे, आता ऍड्रेस तुम्हाला इथं भरायचा आहे. राज्य निवडायचं आहे, जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, तुमचा पोस्ट कोणता आहे ते सर्व गोष्टी इथं निवडायच्या आहेत. बघा आता मी महाराष्ट्र निवडल्यानंतर इथं जिल्हा निवडायला सांगितलेला आहे. भंडारा निवडला मी. त्याच्यानंतर इथं तालुका निवडायला येईल. तो तालुका मला निवडायचा आहे. जो कोणता तुमचा तालुका असेल, तहसील असेल ते तुम्हाला इथं निवडायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं गाव आणि पोस्ट कोणता आहे आणि त्याचबरोबर पिनकोड काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं भरायच्या आहेत. बघा आता इथं तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे, तो भंडारा केलेला आहे. त्याच्यानंतर गाव आणि पोस्ट आणि पिनकोड टाकायचा आहे. गाव जे असेल ते, जसं आता मी इथं भंडारा टाकले तर भंडारा, पोस्ट पण भंडारा. तुमचं गाव आणि पोस्ट वेगवेगळा असेल तर तुम्हाला इथं वेगवेगळा भरायचा आहे. इथं पिनकोड टाकायचा आहे आणि तुमचा सध्याचा पत्ता आणि परमनंट पत्ता म्हणजे कायमस्वरूपी पत्ता जर एकच असेल तर या टिक बॉक्सला टिक करायचं आहे आणि पुढील पृष्ठ निवडायचं आहे. आता इथं संपर्कासाठी रस्ता वगैरे विचारलेला आहे तर हे टाकायचं आहे. मी असंच टाकत आहे काहीतरी. तुम्हाला तुमचा एक्झॅक्ट ऍड्रेस निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा धर्म निवडायचा इथं. त्याचबरोबर तुमची जात कोणती येते. जात आणि कास्ट या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत एवढं लक्षात ठेवा. त्याच्यात पोटजात अजून कोणती असेल तर ती निवडा. त्याचबरोबर इथं विचारले आहे तुम्ही शासकीय किंवा निमशासकीय सैन्य दलात सध्या सेवेत आहात का, नाही. तुमच्याकडे पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे आदिवासी म्हणजेच डोमिशियल सर्टिफिकेट आहे का, आणि हे असायलाच पाहिजे. याला यस करायचं आहे आपल्याला. हे नसेल तर तुम्ही कर्नाटकचे रहिवासी आहात का असं विचारले सर. इथं तुम्हाला डोमिशियलचा गावक क्रमांक निवडायचा आहे. ठीक आहे, आणि डोमिशियल दिल्याची तारीख तुम्हाला इथे निवडायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे समांतर आरक्षण, जे आपण ऑलरेडी तिकडं विचारलं होतं. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं नॉन क्रिमिनल आहे का. जर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, कास्ट मधून फॉर्म भरत असणार तर तुम्हाला त्या ठिकाणी नॉन क्रिमिलियर असणं गरजेचंच आहे. एक लक्षात ठेवा, नॉन क्रिमिलियर शिवाय तुम्ही कास्ट फॉर्म भरला हे गृहीत धरल्या जात नाही. त्याच्यानंतर तुम्हाला इथं विचारलेलं आहे की तुमचं जे नॉन क्रिमिलियर आहे ते त्या ठिकाणी दिलेल्या दिनांकापर्यंत आहे का, म्हणजे 31/3/2024च्या अगोदरचा आहे का, तर होय. त्याच्यानंतर तावक क्रमांक निवडायचा आहे तुम्हाला. आणि त्याच्यानंतर शेवटी कधी दिलेलं प्रमाणपत्र आहे त्याची तारीख निवडायची आहे. त्याच्यानंतर पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करत आहात का, म्हणजे तुमची हाईट 165 सेंटीमीटर आहे का पुरुष म्हणून, आणि महिला म्हणून 155. कशासाठी, जर तुम्ही पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज करत असाल तर होय. त्याच्यानंतर उमेदवार पोलीस शिपाई भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या सक्षम आहे का, तर होय. त्याच्यानंतर आपल्याकडे सी या प्रकारातील एनसीसी प्रमाणपत्र आहे का. एक गोष्ट लक्षात ठेवा, एनसीसी प्रमाणपत्रामध्ये पण सी आहे का विचारलंय. ए बी असेल तर त्याचा इथं काहीही उपयोग नाही. त्याच्यानंतर नाही असेल तर नाही. त्याच्यानंतर पुढचं विचारलेलं आहे, आपणाकडे वाहन चालवण्याचा किंवा हलके वाहन चालवण्याचा मोटार वाहन हलके मोटार वाहन म्हणजे एलएमई परवाना आहे काय, असेल तर होय, नसेल तर नाही. त्याच्यानंतर संगणक हाताळणी येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र आहे काय, असेल तर होय, नसेल तर नाही. कंपल्सरी नाही. तुमच्या आई वडिलांपैकी कोणी आत्महत्याग्रस्त आहे का, म्हणजे तुमच्या आई किंवा वडिलांनी आत्महत्या केलेली आहे का, होय किंवा नाही. त्याच्यानंतर पुढील पृष्ठ, शेवटचं पृष्ठ आहे, तुमची शैक्षणिक माहिती भरायची. फक्त शैक्षणिक माहिती म्हणजे 12वीची. मंडळ किंवा विद्यापीठाच्या नावामध्ये तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड असं टाकू शकता.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा तुम्ही तुमच्या जे बोर्डामध्ये परीक्षा दिलेली आहे ती तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं निकालाचं वर्ष कोणतं आहे ते तुम्हाला टाईप करायचं आहे. जे निकालाचं वर्ष असेल ते तुम्ही इथं टाईप करू शकता, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला एकूण किती गुण मिळालेले आहेत आणि किती पैकी आहेत हे टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर पुढचं पदवीधर आहात का, तुम्ही ग्रॅज्युएशन केलंय का, असेल तर होय, नसेल तर नाही करायचं आहे. होय असेल तर होय, नाही असेल तर नाही. त्याच्यानंतर पुढं लोडिंग झाल्यानंतर पुढचा मुद्दा आहे तुम्ही कोणती पदवी आहे, जे काही असेल, बीएससी असेल, बीए असेल, बीए असेल, सी असेल, जे बीकॉम जे काही असेल ते, बी असेल तर बीए, ती पदवी निवडल्यानंतर परत लोडिंग होईल. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तुम्ही पदव्युत्तर पदवी आहेत का म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय का, नाही, कारण केलं असेल तर होय, नाही तर नाही. त्याच्यानंतर शेवटचा पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात काय, हो करायचे असेल तर होय. म्हणजे काय या मुद्द्याचं हे ठळक सांगून देतो तुम्हाला. तुम्हाला जरी MSF करायची असेल म्हणजे जे त्या ठिकाणी सुरक्षा महामंडळ आहे ते करायचं आहे का, आणि शेवटी या प्रतिज्ञापत्राला टिक करायची आहे आणि तुम्हाला भरलेला अर्ज पूर्ण पाहायचा असेल तर अर्जाचे पूर्वदृश्य पहा म्हणून इथे येते. पूर्ण अर्ज तुम्हाला इथं व्यवस्थित पाहायचा आहे आणि हे पाहिल्यानंतर जसं तुमचं नाव, जन्मतारीख, आईचं नाव, वडिलाचं नाव, सर्व गोष्टी पाहायच्या आहेत. आणि हे सर्व पाहिल्यानंतर पत्ता वगैरे सर्व पाहिल्यानंतर तुमचा डोमिशियल क्रमांक असेल, नॉन क्रिमिनल असेल, जात प्रमाणपत्र असेल, 12वीचे मार्क असतील, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर बंद करायचं आहे आणि जतन करायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं तुम्हाला, कृपया माहिती पुन्हा तपासून घ्या. एकदा जतन केलेली माहिती तुम्ही संपादित करू शकत नाही. जर समजा तुम्ही एक वेळ इथं फॉर्म ओके केला तर त्या ठिकाणी तुम्हाला परत हा एडिट करता येत नाही. एक महत्वाचं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची त्या ठिकाणी काय करायची आहे, छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करायची आहे. छायाचित्र कसं असलं पाहिजे तर इथं त्यांनी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. छायाचित्राची रुंदी 160 आणि उंची 200 ते 212 या प्रमाणात करायचं आहे. तर आता मी इथं माझं छायाचित्र अपलोड करत आहे. पासपोर्ट साईज फोटो, पण तो एका विशिष्ट साईज मध्ये सांगितलेला आहे. आणि 5 ते 20 KB मध्ये साईज असली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. बघा मी योग्य अपलोड न केल्यामुळे त्यांनी ते घेतलेलं नाही, म्हणून योग्य पद्धतीतच तो अपलोड झाला पाहिजे. बघा हा फोटो मी आता अपलोड केलेला आहे. हा फोटो माझा झालेला आहे. सेव्ह क्रॉप फोटो म्हणून केलेला आहे. त्याच्यानंतर स्वाक्षरी अपलोड करायची आहे. स्वाक्षरी अपलोड करताना पण यांनी स्पष्ट सांगितलंय स्वाक्षरीची रुंदी 256 पिक्सेल तर उंची 64 पिक्सेल सांगितलेली आहे. हे कसं करायचं याच्याबद्दल जर काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी तुम्हाला याच्यासाठी एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ सांगतो की हे पद्धतीचे असणारे फोटो आणि सिग्नेचर कशी तयार करायची. मी आता स्वाक्षरी अपलोड करत आहे. 5 ते 20 KB एवढी साईज असली पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. बघा अशा पद्धतीमध्ये आपल्याला इथं त्या ठिकाणी सिग्नेचर अपलोड करायची आहे. सिग्नेचर अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह क्रॉप सिग्नेचर असा करायचा आहे. त्याच्यानंतर तुमची सिग्नेचर अपलोड झालेली असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. इथं सिग्नेचर दिसेल तुम्हाला नक्की, त्याच्यामध्ये काही शंका नाही. जर दिसत नसेल तर वाटलं तर परत तुम्हाला सिग्नेचर चुकीची अपलोड झाली तर चुकीची सिग्नेचर फोटो तुम्हाला परत बदलता येतो. या छायाचित्र अपलोड वर जायचंय, इथून स्वाक्षरी अपलोड करा निवडायचं आहे किंवा फोटो अपलोड करा. बघा आता मी इथं चूज सिग्नेचर करत आहे, सिग्नेचर निवडत आहे.
सिग्नेचर निवडल्यानंतर अपलोड असं करायचं आहे. जर चुकीनं सिग्नेचर अपलोड झाली तर काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही, परत सिग्नेचर अपलोड करता येते, पण पेमेंट करण्याच्या अगोदर, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सेव्ह क्रॉप सिग्नेचर म्हणून करायचं आहे. सिग्नेचर इथं तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर बॅक यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली तुमचा अर्ज कुठल्या जिल्ह्यात आहे ते दिसेल, टोकन नंबर दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला फीस किती भरायची ती दिसेल आणि पे नाऊ वर बटनावर क्लिक करायचे. पे नाऊ क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस दिसेल. पुढे जावं टच करायचं आहे किंवा क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा दिसेल. ऑनलाईन भरण्याला टच करायचं. जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा टाईप करायचा, WPHAR. त्याच्यानंतर सबमिट वर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तो लोड घेईल, कारण सुरुवातीचे दिवस आहेत. आता साईट ही अवस्था आहे, तर पुढे जाऊन किती साईट फ्लो होऊ शकते हे तुम्ही जाणू शकता. त्याच्यामुळे लवकरात लवकर होईल तेवढा अर्ज. त्याच्यानंतर या क्रेडिट डेबिट याच्यावर टच करायचं आहे. पे गव्हर्नमेंट इकडच्या साईडला उजव्या बाजूला तिथं करायचंय. त्याच्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे तुमच्यासमोर अजून एक नवीन इंटरफेस ओपन होईल. त्या इंटरफेस मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी QR कोडचा एक ऑप्शन येईल. हे बघा, QR याला टच करायचंय. भीम UPI ला टच करायचंय. मेक पेमेंट करायचं आहे. इथे QR कोड होईल. हा QR कोड तुम्हाला स्कॅन करायचा आहे, पेमेंट करायचं आहे. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला त्या साईडला ऑटोमॅटिकली रिव्हर्स जाऊ द्यायचं आहे, रिडायरेक्ट होऊ द्यायचं आहे. मनाने रिफ्रेश करायचं नाही किंवा मागे जायचं नाही ना पुढे जायचं नाही. त्याच्यानंतर तुम्ही सक्सेसफुली पेमेंट केलंय असा तुम्हाला मेसेज प्राप्त होईल आणि तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक मिळेल. तर मी याचा काही पेमेंट करणार नाही. तर इथपर्यंत माहिती कशी वाटली मला सांगा. तुमच्या काही सूचना असतील त्या सांगा, किंवा तुम्हाला काही अडचणी येत असतील फॉर्म भरताना, काही मुद्दे समजत नसतील, तर मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या ठिकाणी एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो. त्या लिंकनं जॉईन व्हा आणि मला तिथं तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.